तर ही गोष्ट आहे 2016 ते 17च्या आसपासची. उन्हाळ्याचे दिवस होते. मुंबईपासून 2च तासांवर ठाणे नाशिक हायवेला एक अशी ऐतिहासिक जागा आहे. आमची 10-12 जणांची मुंबईची टीम होती. आम्ही त्या प्लॅटूला पोचलो वरती. अजून 1 तास चालत जायचं होतं त्या पर्टिक्युलर हिस्टॉरिक प्लेसपर्यंत. मला जाग आली सकाळी 5-5:15ला. तर थोड्या अंतरावर एक 10 ते 12 फुटांवर मला एक मुलगा दिसला की जो सकाळी उठून क्लीन करतोय ब्रश. 5-5:15 वाजले असल्याने तिकडे अंधार बराच होता. मी त्याला बघितला, तो ब्रश करतोय आणि मी जसं वळलो ना त्या बाजूला, तोच माझ्या बाजूला पण झोपलाय आणि त्याने मला जी क्रिपी स्माईल दिली ना अशी एकदम, आणि तो माझ्याकडे बघून हसतोय. आणि माझं असं झालं की मी स्वप्न बघतोय की खरं, पण ते रिअलच होतं. मला आधी वाटलं मी स्वप्नात आहे का, झोपेत आहे का, पण ते रिअल होतं आणि मला काहीच कळलं नाही. माझं असं झालं की हा असेल, मग की तो मला काहीतरी भ्रम झाला असेल, हा असेल. आणि नंतर मग मी असं उजव्या कुशीवर होऊन झोपलो.